नमस्कार मित्रांनो. जर चांगल्या सवयी लावायच्या आहे तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप गोष्टी सांगितल्या की हे करा, ते करा, ते करा. जे काही ॲटॉमिक हॅबिट पुस्तक आहे त्यामध्ये सांगितल्या होत्या. पण आज एक अशी सवय लावायला सांगतोय जी सवय जर तुम्ही लावली तर सगळ्या सवयी लावणं खूप जास्त सोपं होऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की ती सवय काय आहे आणि ती का लावायची. तर आता कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही पहिली व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये मी 4 स्टेप प्रोसेस सांगितली होती. ती म्हणजे क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. या 4 स्टेप्स जेव्हा पूर्णपणे पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला ती सवय लागते. तर मित्रांनो, मी जी तुम्हाला सवय सांगणार आहे ती जर तुम्ही लावली तर या 4 स्टेप्समधल्या 3 स्टेप्स पूर्ण होऊन जातात. त्या स्टेप्स म्हणजे क्यू, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. हे 3 स्टेप्स ह्या एका सवयीने पूर्ण होतात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कळत नसेल की क्यू म्हणजे काय, क्रेविंग म्हणजे काय, रिस्पॉन्स म्हणजे काय, रिवॉर्ड म्हणजे काय, डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी या व्हिडिओचे आधीचे व्हिडिओ बघा, जे की प्लेलिस्ट बनवली पूर्ण ॲटॉमिक हॅबिटची, ती जाऊन नक्की बघा. तर ती जी सवय आहे, ती जी आपल्याला लावायची ती जी सवय आहे त्याला म्हणतात हॅबिट ट्रॅकिंग. म्हणजे खूप सिम्पलमध्ये एक्सप्लेन करतो की हॅबिट ट्रॅकिंग म्हणजे काय, की कोणतीही तुम्ही सवय लावताय ती तुम्ही किती वेळा करताय त्याचं ट्रॅक ठेवणं, त्याचं एक रेकॉर्ड ठेवणं. फॉर एक्झाम्पल, मला एक्सरसाइज करायची आहे, मी आज एक्सरसाइज केली, मी एक रेकॉर्ड ठेवलं, उद्या केली रेकॉर्ड, परवा केली रेकॉर्ड, त्यानंतर केली रेकॉर्ड, असं प्रत्येक वेळेस रेकॉर्ड करत गेलो. रेकॉर्ड म्हणजे मोबाईलमधलं रेकॉर्डनी तुम्ही एक टिकमार्क करू शकता कॅलेंडरवर. किंवा एक अजून ऑप्शन आहे, एक बरणी घ्यायची रिकामी, त्यानंतर कागदाचे तुकडे करायचे. ज्या दिवशी तुम्ही ती जी सवय तुम्हाला लावायची ती केली की त्यानंतर तुम्ही तो कागदाचा तुकडा त्या बरणीत टाकशाल. म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही किती वेळा एक्सरसाइज करताय, किंवा म्हणजे रोज करताय की नाही, किती वेळा स्किप करताय, या सगळ्या गोष्टी समजून येतात. आता मित्रांनो, तुम्हाला कळालं की हॅबिट ट्रॅकिंग म्हणजे काय आणि करायचं काय. ज्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज कराल कॅलेंडरवर टिक मार्क करा, किंवा एखादी बरणी घ्या, त्यामध्ये कागदाचा तुकडा टाका. आता याचा फायदा कसा होतो, कशा प्रकारे त्याचे 3 स्टेप्स आहे ते पूर्ण होऊन जातात. सर्वात पहिली आपली स्टेप होती ती म्हणजे क्यू. आता क्यू कसं पूर्ण होतो बघा, मी कॅलेंडरवर टिक मार्क करतोय रोज. आता मला दिसतंय दुसऱ्या दिवशी मी उठतो, मला दिसतंय कॅलेंडरवर टिक मार्क आहे, म्हणजे मी एक्सरसाइज करतो याची मला आठवण झाली. बरोबर. सिम्पल एक्झाम्पल देतो बघा, जेव्हा आपल्याला होमवर्क दिलेला असतो शाळेमध्ये, त्यानंतर आपण जेव्हा बॅग उचकतो किंवा त्या सब्जेक्टची वही बघतो, त्यानंतर आपल्याला आठवतं तरी अरे होमवर्क करायचं राहिला. भले आपल्याला रोज होमवर्क भेटत असतो शाळेतून, पण तरी आपल्याला तेव्हा आठवतं. आता मी कॉलेजमध्ये पण तेव्हा शाळेत होतं तेव्हा सुद्धा मला भेटायचं ना, मग तेव्हा आपल्याला आठवायचं की अच्छा आज होमवर्क करायचा होता. बरोबर की नाही. सो त्याच प्रकारे जेव्हा टिकमार्क करतो आपण कॅलेंडरवर करतो किंवा त्या बर्नीमध्ये, त्याच्याकडे बघितलं का आठवतं अरे आज एक्सरसाइज करायची आहे. त्यानंतर प्लॅनिंग वगैरे करायला असेल तुम्ही तर खूप जास्त सोपं होऊन जातं. आता दुसरी स्टेप्स ती म्हणजे रिस्पॉन्स. जेव्हा तुम्ही बघता की मला एक्सरसाइज करायची, तुम्ही रिस्पॉन्स घेता, तुम्ही जाऊन एक्सरसाइज करता. बरोबर. आता एक्सरसाइज केली म्हणजे दुसरी स्टेप पूर्ण झाली. आता तिसरी स्टेप म्हणजे ॲक्च्युली जी लास्ट स्टेप आहे ती यामध्ये तिसरी स्टेप आहे, ती म्हणजे रिवॉर्ड, एक सॅटिस्फॅक्शन भेटणं. आता ते कसं भेटतं बघा, आपल्यासोबत मोस्टली काय होतं, जेव्हा आपण दुःखी असतो किंवा जेव्हा आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होतं, आपण ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत झाल्या त्या विसरून जातो. फॉर एक्झाम्पल, एका दिवशी तुम्ही स्किप केलं, एक्सरसाइज नाहीच केली काही कारणास्तव, मग तुम्हाला मनात वाईट वाटायला लागतं की अरे आज मी एक्सरसाइज नाही केली, मला सवय लावायची होती पण आज तुटली. मग जर ते टिकमार्क नसेल, जर ते हॅबिट ट्रॅकिंग नसेल, तर तुम्ही ते सगळं विसरून जाशाल किती दिवस तुम्ही एक्सरसाइज केली आहे. पण जेव्हा ते टिकमार्क तुम्हाला परत दिसेल तेव्हा दिसेल की यार मी 15 दिवस एक्सरसाइज केली आहे, ठीक आहे, 1 दिवस नाही केली काय फरक नाही, मी परत अजून 15 दिवस करेल. मग याला काय म्हणतात, सॅटिस्फॅक्शन भेटणं. जेव्हा कधी तुम्ही एक्सरसाइज करून परत येता, त्यानंतर टिकमार्क करता, तुम्हाला भारी वाटतं आज 16वा दिवस, आज मी परत एक्सरसाइज केली, आज 17वा दिवस, आज 18वा दिवस, आज 2 महिने पूर्ण झाले, आज 3 महिने पूर्ण झाले. एक प्राऊड फिलिंग येते, एक सॅटिस्फॅक्शन भेटतं. सो तुम्हाला कोणतीही सवय लावायची, ही सवय नक्की लावा, ती म्हणजे हॅबिट ट्रॅकिंगची. आणि अजून एक सवय लावा, ती म्हणजे माझे व्हिडिओज लाईक करण्याची, चॅनलला सबस्क्राईब करण्याची आणि व्हिडिओ शेअर करण्याची. कारण की तुम्हाला जर ही सवय लागली तर माझ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आणि खरंच म्हणतोय, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.